मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येकाच्या घरामध्ये सध्या गॅस आहे, परंतु गॅस कंटिन्यू मिळवण्यासाठी ई-केवायसी आपल्याला करावी लागते। ही ई-केवायसी आपली झाली आहे का, बुकिंगसाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला चेक करून घेणे गरजेचे आहे आपली ई-केवायसी पूर्ण आहे का। हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोर ओपन करा आणि त्यामध्ये इंडियन ऑइल 1 या नावाने सर्च करा। हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, त्यानंतर ओपन करा। आपण आता इंडियन गॅस जर तुमच्याकडे असेल तर ई-केवायसी आपली पूर्ण झाली आहे की नाही, म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये त्यासाठी आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे। जर ई-केवायसी झाली नसेल तर ती ई-केवायसी कशा पद्धतीने करता येईल आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या संदर्भात सुद्धा मी माहिती तुम्हाला देणार आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी एक फोटो दिसत आहे, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या ॲपला लॉग इन करावं लागेल। लॉग इन करण्यासाठी गॅससाठी जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागेल। जर पूर्वी तुम्ही जर पासवर्ड क्रिएट केला असेल तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करता येईल, अन्यथा नवीनच तुम्ही जर हे ॲप ओपन केला असेल तर रजिस्टर नाऊ या बटनावरती टच करून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड दोनदा टाकून तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे। ते पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी तुमची डिटेल्स माहिती येईल, OTP येईल तुमच्या मोबाईलवरती, त्यानंतर तुमचं पासवर्ड आणि ID तयार होईल। आता यामध्ये ID म्हणजे मोबाईल नंबर असेल तुमचा। आता माझ्याकडे ऑलरेडी पासवर्ड आणि ID आहे, म्हणजे मोबाईल नंबर आहे। मोबाईल नंबर टाकलाय, पासवर्ड जो मी तयार केलेला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकेन मी, त्यानंतर लॉग इन या बटनावरती टच करेन। थोडासा इथं साईटचा प्रॉब्लेम असू शकतो, लवकर हे ॲप ओपन होत नाही, त्यासाठी एकदा दोनदा लॉग इन या पर्यायावरती टच करा। दोनदा तीनदा जर तुम्ही केलात तर नक्की या ठिकाणी पुढील माहिती तुमच्या पुढे येईल। आता बघा या ठिकाणी तुमच्या पुढे मी सर्व लाईव्ह करून दाखवत आहे। आता या ठिकाणी लगेच येईल। आता आपण 4दा 5दा ट्राय केलाय, फक्त एका सेकंदामध्ये आपल्याला फक्त क्लिक करत राहायचं आहे। आता ॲप ओपन झालेलं आहे, लॉग इन आपण झालेलो आहोत। आता या ठिकाणी ई-केवायसी नावाचा एक ऑप्शन दिसत आहे, त्यावरती जर टच केलात आपली ई-केवायसी झाली असेल तर ऑलरेडी डन म्हणून दाखवेल। ई-केवायसी जर आपली झालेली नसेल तर आपल्याला पुढची माहिती या ठिकाणी कंप्लीट करावी लागेल। आता ई-केवायसी ऑलरेडी डन, म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात व्यवस्थित माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिली आहे। घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सहज ई-केवायसी करता येते। ती ई-केवायसी कशी करावी या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ या ठिकाणी मी लावलेला आहे, त्यावरती टच करा। टच केल्याबरोबर तो व्हिडिओ ओपन होईल आणि तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही सहज ई-केवायसी करू शकाल। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।